नमस्कार, मी डॉक्टर जयमाला। आज आपण एक महत्त्वाचा आणि कमी माहिती असलेला आजार गुलियन-बॅरे सिंड्रोम GBS याबद्दल चर्चा करू। या आजाराची लक्षणं आणि उपचार कसे आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। GBS म्हणजे काय? गुलियन-बॅरे सिंड्रोम एक ॲक्यूट न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। यामध्ये आपल्या शरीरातील प्रतिकारक शक्ती म्हणजेच आपली इम्यून सिस्टीम आपल्या स्वतःच्या नसांवर हल्ला करते। ह्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये कमजोरी, वेदना आणि जणू काही शारीरिक चुकांची भावना निर्माण होऊ शकते। साधारणतः हे एकदम तीव्रपणे सुरू होते। याचे सिम्पटम्स म्हणजेच लक्षणं काय आहेत? GBSची सुरुवात अनेकदा पायांच्या किंवा हातांच्या कमजोरीपासून होते। व्यक्ती चालायला किंवा साध्या कामांमध्ये अडचणी येऊ लागतात। सुरुवातीला हलके दुखणे, झंझावात किंवा अजीब वेदना असू शकतात। काही रुग्णांना श्वास घेण्यास अडचण येते कारण त्यांच्या श्वास घेण्याच्या स्नायूंवरही परिणाम होतो। कॉजेस म्हणजे GBS हा कशामुळे होतो? ही अवस्था सामान्यतः व्हायरल इन्फेक्शन नंतर होते। फ्लू, गळ्यात जास्त दुखणे किंवा व्हायरस यांसारख्या इन्फेक्शन नंतर काही दिवसांनी GBSचे लक्षण दिसू शकतात। याशिवाय काही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा लहान जखमांमुळेही याचा धोका वाढू शकतो। GBS कसा डायग्नोज करायचा? GBSच्या निदानासाठी डॉक्टर अनेक चाचण्या घेतात। प्रथम रुग्णाच्या लक्षणांचा बारीक विचार केला जातो। त्यानंतर नर्व कंडक्शन व्हिडिओग्राफी आणि लंबार पंक्चर सारख्या टेस्ट केल्या जातात। ह्यामुळे डॉक्टरांना रोगाची गंभीरता आणि परिस्थिती योग्यपणे समजून उपचार सुरू करण्यास मदत होते। ट्रीटमेंट काय आहे GBSवरची? तर GBSचा उपचार लवकर सुरू करणे खूप महत्त्वाचे आहे। रुग्णाला इम्युनोग्लोबिन थेरपी आणि प्लाझ्मा फेरेसिस दिले जाते, ज्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीला त्याच्या स्वतःच्या नसांवर हल्ला करण्यापासून थांबवता येते। याशिवाय रुग्णाला हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस देखरेख करण्यात येते। रिकव्हरी प्रोसेस जाणून घेऊयात। GBSच्या रुग्णांना पुनर्वसन प्रक्रियेसाठी खूप वेळ लागतो। काही लोकांना महिन्यानंतर लक्षणांमध्ये सुधारणा दिसते, तर काहींना उपचारानंतरही पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी बरेच दिवस लागतात। पुनर्वसनासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची भूमिका निभावते। पुण्यात GBSचे रुग्ण अत्यंत कमी असतात, पण जेव्हा होतात तेव्हा योग्य उपचार आणि देखरेखीमुळे त्यांची स्थिती लवकर सुधारते। पुणे शहरातील प्रमुख हॉस्पिटलमध्ये यासाठी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत। आपण GBS कसा प्रिव्हेंट करू शकतो? तुम्ही GBS पासून बचाव करण्यासाठी इन्फेक्शनपासून दूर राहा, योग्य स्वच्छता, हँड वॉशिंग आणि फ्लूवर